सिडकोच्या प्रकल्पात 900 कोटींची फसवणूक। मुख्यमंत्री सचिवालयाकडून चौकशीचे आदेश। शिंदेंच्या प्रकल्पाची चौकशी सुरू। जालन्यातील खरपुडीतल्या सिडको प्रकल्पावरून शिवसेना भाजपात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे। 900 कोटींच्या प्रकल्पात आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करत याची चौकशी करण्याची मागणी ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी केली आहे। त्यांनी याबाबत थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहिलंय, तर दुसरीकडे मुख्यमंत्री सचिवालयाकडून चौकशीचे आदेशही देण्यात आले। ठाकरे गटाच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे, कारण तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली होती। आता सांबरे यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांनी प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले। हा शिंदेंसाठी मोठा धक्का मानला जातोय। या भूमाफियांनी शेतकऱ्यांकडून काय भावाने जमिनी घेतल्या आणि आज सिडकोला काय भावाने विकत आहेत, या सिडकोला संपादित केलेल्या जमिनीचे मालक कोण कोण आहे, या संदर्भातली सगळी चौकशी आता या माध्यमातून होणार आहे। आणि मला खात्री आहे की माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सिडको प्रशासन व अधिकारी आणि माननीय जिल्हाधिकारी महोदय हे महसूल यंत्रणेच्या माध्यमातून या संदर्भात सविस्तर आणि सखोल चौकशी करतील। याच्या बाबतीमध्ये मी माहिती घेतो। आम्ही जे सुरू केलेले प्रकल्प आहेत लोकहिताचे प्रकल्प, आणि त्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री, अजितदादा उपमुख्यमंत्री होते, त्यामुळे आम्ही जे प्रकल्प सुरू केले ते लोकहिताचे केले। या बाबतीमध्ये मी माहिती घेतो। सिडकोच्या या प्रकल्पाबाबत नेमके काय आरोप आहेत ते देखील पाहूयात। आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नसलेला प्रकल्प राबवण्यात आला। शेतकऱ्यांकडून कवडीमोल दरानं जमीन खरेदी करण्यात आली। भूमाफिया, दलाल, उद्योजकांच्या फायद्यासाठी हा प्रकल्प राबवण्यात आला। 900 कोटींचा भूसंपादनाचा खर्च सिडकोच्या माथी मारला गेला। या प्रकरणी एसआयटी चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाईची मागणी ठाकरे गटानं केली आहे। राज्यात बहुमतानं महायुतीचं सरकार सत्तेत आलं। असं असलं तरी महायुतीत अंतर्गत कुरबुरी सुरूच आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलंय, तर भाजपकडून शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं म्हटलं जातंय। आधी एकनाथ शिंदेंच्या मुंबईतल्या 1400 कोटींच्या प्रकल्पाला ब्रेक लागला, त्यानंतर जालन्यातील सिडको प्रकरणाची चौकशी। त्यामुळे शिवसेना आणि भाजपतलं हे कोल्ड वॉर आणखीनच वाढण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।